बघा मित्रांनो, काय आहे, आपल्याला शिकायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. त्याच्यात माझा काही स्वार्थ नाही आहे, त्याच्यात तुमचा फायदा आहे. तर ते तुम्हाला म्हणजे व्हिडिओ थोडा टाइम द्यावा लागेल व्हिडिओला बघण्यासाठी. बघा, नमस्कार मित्रांनो, मराठी बायनरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर आज म्हणजे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवण्याचं मला कारण मिळालं आहे मित्रांनो. तर सर्वात आधी सांगण्यासारखी गोष्ट मित्रांनो अशी आहे की मागच्या गेल्या काही दिवसांपासून जो रिस्पॉन्स येतो आहे, काही जे मित्र आहेत जे आपलं चॅनल फॉलो करतात म्हणजे काय की ज्यांना आपल्या चॅनलमधले जे व्हिडिओ आहेत त्याच्यातून काहीतरी मदत मिळते, त्यांचा जो रिस्पॉन्स येतो आहे, तर त्यावरून त्यांना एकच सांगणे की बघा मित्रांनो, हे जे यूट्यूबवर जे व्हिडिओ मी बनवून टाकलेले, तर हे चॅनल बनवणं म्हणजे माझं त्याच्यातून असा काही मोटिव्ह नाही आहे की ते चॅनल बनवून मी त्याच्या थ्रू पैसे कमवू किंवा ॲफिलिएट्स कमवू वगैरे, अशातला माझा काही अप्रोच नाही आहे किंवा माझा हेतू नाही आहे. तर मी हे खास याकरता बनवलं आहे की जेणेकरून आपण ज्या परिस्थितीतून गेलेलो आहे, आपण जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे, तर आपल्यासारखाच एखादा मराठी व्यक्ती या गोष्टीमध्ये अडकू नये, त्याला या गोष्टींची अडचण होऊ नये, म्हणून ह्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये थोड्या थोड्या जसं मला वाटतं त्या पद्धतीने मी माझ्या मनापासून मी ह्या सांगतो. मी असं स्क्रिप्टेड लिहून पॉईंट्स वगैरे असं काही करत नाही. जे मला वाटतंय, ज्या विषयावर मला बोलावंसं वाटतं त्या विषयावर मी सहजरित्या बोलून मोकळं होतो मित्रांनो व्हिडिओमध्ये. एक मदत म्हणून हे व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून कोणाला अडचण यायला नको, आपल्यासारख्याच एखाद्या भावाला. ठीक आहे. तर मित्रांनो, म्हणजे एक आपल्यातल्याच एका भावाने एक प्रश्न विचारला होता की लेवल्स म्हणजे कशा असतात, लेवल्स म्हणजे नक्की काय, की लेवल्स वर्क कशा करतात. बघा मित्रांनो, हे मार्केट आहे. मार्केट कोणी एक व्यक्ती चालवत नाही, याच्यात गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण फक्त एक अंदाज लावू शकतो, पण तो अंदाज पण आपला प्रोफेशनल अंदाज असावा. म्हणजे प्रेडिक्शन आपलं प्रोफेशनल असावं, ॲनालिटिकल असावं. म्हणजे काय की टेक्निकल ॲनालिसिस करून केलेलं प्रेडिक्शन हे नेहमी आपलं प्रॉफिटेबल बनवणारं असतं. ठीक आहे. म्हणजे याच्यात आपला लॉस कमी होतो आणि प्रॉफिट जास्त होतं. आता फालतूची बडबड न करण्यापेक्षा मी सरळ मुद्द्यावर येतो की बघा मित्रांनो, लेवल्स म्हणजे नक्की काय. लेवल्स म्हणजे सपोज आता आपण लेवल घेतली म्हणजे काय की एखादी आपण सपोज एक हॉरिझॉन्टल लाईन आपण इथं टाकली. सपोज ही हॉरिझॉन्टल लाईन आपण टाकली, तर याला लेवल म्हणतात का? ठीक आहे. प्राइस ॲक्शनच्या भाषेत याला लेवल म्हणतात. पण ही लेवल काय हे आता मी बघितले नाही, मी सहज टाकलेली एक एक्झाम्पल म्हणून. तरी ती आपल्याला दिसते. बघा, या ठिकाणी लेवल दिसते, ती झालीच आहे. कारण मार्केट तुम्ही व्यवस्थित जर कधी स्ट्रक्चर पाहिलं मित्रांनो, तर मार्केट लेवलवर चालणार आहे. तर ह्या लेवल म्हणजे नक्की काय, ह्या लेवल कशा वर्क करतात, लेवल का असतात आणि लेवल टाकणं किती गरजेचं असतं. तर मित्रांनो, आपण म्हणजे फक्त कॅन्डल्सकडे बघतो, कॅन्डल पॅटर्नकडे बघतो, चार्ट पॅटर्नकडे बघतो, फॉर्मेशन कसं होतंय, एम बनवून चाललंय का डब्ल्यू बनवून चाललेलं आहे मार्केट, त्याच्याकडे आपण लक्ष देतो. पण बरेच म्हणजे काय, म्हणजे जवळजवळ 90% जे ट्रेडर आहे त्याच्यात, जे बिगिनर वगैरे जे असतील, ते इंटरमिडिएट किंवा ज्यांना थोडाफार एक्सपिरियन्स असेल त्यातले पण, तर 90% जे ट्रेडर्स आहे मित्रांनो, त्यांना हा जो काही पार्ट आहे, हा पार्ट माहीत नाही. हा जो पार्ट आहे कुठला, ही जी लाईन दिसते ही ब्लू कलरची, ही प्राइस लाईन. तर ही जी प्राइस लाईन आहे मित्रांनो, ही खूप महत्त्वाची असते. आपल्या ज्या लेवल्स आहे ह्या प्राइस लाईनला वर्क करतात. हे टूल आपण घेतलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, ही पट्टी दिसते तुम्हाला, ही प्राइस लाईन. तर ही जी प्राइस लाईन आहे मित्रांनो, ह्या प्राइस लाईनवर लेवल्स वर्क करतात. म्हणजे काय बघा, मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की सपोज मार्केट असं या ठिकाणी असं आलं, या ठिकाणी आता आपण स्पष्ट बघू शकतोय की या ठिकाणी आपण ही लेवल पाहिली की इथं मार्केट रिजेक्ट होतंय, म्हणजे वर जाऊ शकत नाही मार्केट. इथं येऊन परत इथं रिजेक्शन होऊन खाली गेलं, परत या पॉईंटला आलं, परत इथून रिट्रेस झालं, परत खाली आलं, परत इथं रिट्रेस झालं, परत खाली आलं, परत इथून मार्केटने ब्रेकआउट घेतला, वर गेलं, परत इथं रिटेस्ट केलं, परत या ठिकाणी वरच्या बाजूला गेलं, परत या ठिकाणी रिटेस्टला आलं,
परत वर गेलं, परत इथे आलं. म्हणजे ही जी लेवल आहे या लेवलला घडी रिस्पेक्ट का देत आहे बरं मार्केट? असं काय या लेवलमध्ये? तर या लेवलमध्ये जो मेन पॉईंट आहे मित्रांनो, तर या ठिकाणी जी प्राइस दिसते तुम्हाला, ह्या प्राइसला मार्केट स्ट्रगल करत आहे. म्हणजे काय की बघा, ह्या लेवलला एक ठराविक लेवलला जेव्हा मार्केट येतं आणि त्याच ठिकाणी आपल्याला जास्त पॉईंट्स जर कधी रिव्हर्स होताना दिसत आहे किंवा जास्त पॉईंट तिथून वर जाताना दिसत आहेत, म्हणजे अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे, म्हणजे समजून जावं की ह्या लेवलला म्हणजे ह्या पॉईंटला ह्या प्राइसवर मार्केट येऊन स्ट्रगल करते. मग ते वर जाण्यासाठी स्ट्रगल करते आणि वरून खाली येत असेल तर मग त्या लेवलपासून खाली जाण्यात म्हणजे त्या लेवलपासून खाली जाताना स्ट्रगल करते. म्हणजे ही एक लेवल आहे. अशा पद्धतीने मार्केटमध्ये लेवल तयार होते. तर ही गोष्ट म्हणजे कोणी सांगितली असेल नसेल, बऱ्याच म्हणजे बाकीच्या युट्यूबर्स लोकांनी सांगितली आहे, पण ते कोणाला मिळतं नाही मिळत, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट दाखवून देतो की हे जे असे पॉईंट्स असतात मित्रांनो, हे तर ही लेवल अशी तयार होत असते की ह्या प्राइसला येऊन जेव्हा मार्केट अडकतंय, म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रगल करतंय त्या प्राइसला, की त्याच ठिकाणी बायर्स आणि सेलर्समध्ये काहीतरी तफावत चाललेली आहे आणि मग तिथं लेवल्स तयार होतात. मग ती SNR लेवल असते, म्हणजे रेजिस्टन्स, सपोर्ट किंवा मग ट्रेंड लाईनचे लेवल असते. ठीक आहे, हा पॉईंट आपला क्लिअर झाला. आता आपण याचं काहीतरी एक्झाम्पल बघूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी एक्झाम्पल काढलं आहे की या ठिकाणी मी एक लाईन टाकलेली आहे. तर ह्या लाईनला बघा, आता तुम्ही जर कधी पहिल्यापासून व्यवस्थित पाहिलं तर ही लाईन मी इथे टाकलेली आहे. आता ही मी कंटिन्यू करू शकत होतो इथून, पण मी एक जस्ट एक्झाम्पल म्हणून टाकलेली आहे की लेवल्स कशा वर्क करतात, आपल्याला नेमक्या ट्रेड कुठं घ्यायच्या असतात, लेवल्सवर ज्यांना ट्रेड घ्यायची त्यांनी ट्रेड कुठं घ्यायची असते नेमकी. आता बघा, सपोज आपण इथूनच घेतला, इथून सपोज आपण ही लेवल थोडी वाढवून घेऊ इथून. ठीक आहे, ओके. आता आपण इथून घेतलं, ठीक आहे, इथं या ठिकाणी टच केलेलं नाही मार्केट, पण आपण कन्सिडर करू. तर या ठिकाणी बघा, या पॉइंटला या पॉइंटला आपण एक मिनिट, हे नाही, आपण हे यूज करू. एक या पॉइंटला मार्केटने हे केलंय, रिस्पेक्ट दिलाय. परत नंतर अजून एकदा मार्केटने पुन्हा एकदा या पॉइंटला रिस्पेक्ट दिलेली. ओके, आणि नंतर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी मार्केट खाली येत आहे, या ठिकाणी मार्केट खाली येत आहे, पण खाली येण्या अगोदर या ठिकाणी मार्केट खाली येते, पण खाली येण्या अगोदर काय झालेलं आहे, इथं एक छोटीशी दोजी कॅन्डल झालेली. एक छोटीशी दोजी कॅन्डल झाल्यामुळे काय होतं की मार्केटला खाली जायचंय, पण मार्केट इथे स्ट्रगल करणार आहे. मग आपण काय करू शकतो या ठिकाणी की सपोज आपल्याला ह्या कॅन्डलला ट्रेड मिळत नसेल तर आपण ह्या कॅन्डलला इथं मार्जिनवर, म्हणजे या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे जेव्हा या ठिकाणी कॅन्डल येते आणि आपल्याला टाइम मिळतोय 30 सेकंदाच्या आत, तर मग आपण या ठिकाणी अपसाठी ट्रेड घेणार आणि या ठिकाणी ट्रेड विन होईल आपली. तर तो पॉईंट काय आहे की म्हणजे अप आणि डाऊन ट्रेड कशी घ्यायची ते बघून, म्हणजे ते पण मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगतोच. आपण अजून बघूयात. बघा, हे असे पॉईंट्स म्हणजे काय की या अशा पद्धतीने, समजलं, या अशा कॅन्डल्स बनतात लेवलवर. हे बघा या ठिकाणी. ठीक आहे, आता या ठिकाणून मार्केट असं वर जाते, त्याच्यामुळे ही आपण कन्सिडर नाही करू शकत. आपल्याला मार्केट सिच्युएशन वेळेवर कशी होते, काय होते ते बघून चालवावं लागेल. तर बघा, या ठिकाणी वर गेलं मार्केट, आता हा आपला नो ट्रेडिंग झोन आहे. या ठिकाणी म्हणजे काय बघा, या ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायची नसते. का बरं घ्यायची नसते? याच्यात पण आपण घेऊ शकतो लेवल, जर कधी याच्यातही आपण पाहिल्या. बघा, म्हणजे लेवल कशी बघतात मी तुम्हाला सांगतो. लेवल या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणजे काय की प्लीज एक मिनिट, मी हे डिलीट करून घेतो आधी, म्हणजे ते तुम्हाला हे बघा मित्रांनो, काय आपल्याला शिकायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. त्याच्यात माझा काही स्वार्थ नाही आहे, त्याच्यात तुमचा फायदा आहे. तर ते तुम्हाला म्हणजे व्हिडिओ थोडा टाइम द्यावा लागेल व्हिडिओला बघण्यासाठी. बघा, आता सपोज आपण या ठिकाणी एक लेवल टाकली. आता ही लेवल टाकली म्हणजे काय की इथून मार्केट हे झालेलं आहे, इथून
आपली अपोजिट कॅन्डल आली, परत 3 कॅन्डल ग्रीन आल्या, एक रेड झाली, परत इथून वर गेली. आता इथं लेवल कशी वर्क करते बघा. आता या ठिकाणी मार्केट आलं, या ठिकाणी ह्या ग्रीन कॅन्डलने ह्या लाईनला टच केलं आणि इथून अप गेली. ठीक आहे, परत इथं खाली आली, वर गेली. आता याच्याशी आपल्याला मतलब नाही. मतलब आपल्याला कुठे असतो? या ठिकाणी असतो. या बघा, या छोट्या छोट्या कॅन्डल दिसत आहे, या अशा बनण्याचं कारण म्हणजे ही लेवल आहे. पण काय असतं की जे एक्सपिरियन्स ट्रेडर असतात की ज्यांना म्हणजे लेवलवर ट्रेडिंग करून करून बराच वेळ झाला असतो, 1-1.5 वर्ष, ते अशा ठिकाणी या झोनमध्ये ट्रेड घेतात. तर तुम्ही या झोनमध्ये ट्रेड घेतली गेलीच पाहिजे अशातला भाग नाही आहे. शक्यतो टाळा. हे अनुभव घ्या, त्याच्यावर मास्टर करा, प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही अशा ठिकाणी ट्रेड घेऊ शकतात. जमत असेल तर घ्यायला हरकत नाही आहे, पण जमतच नसेल तर मग घेऊन फायदा नाही येतो, त्याच्यात आपला लॉस आहे. ठीक आहे, आपण पुढं वळूया. तर आता आपली ही जी लेवल, मी ही लेवल काढून टाकतो 1 मिनिट. आपली ही जी लेवल टाकली आपण, आता बघा पुढे काय गंमत झालेली आहे. इथं आपले वर्क झालेले नाही. ओके, नाही होत वर्क. बऱ्याच वेळेस मार्केट आपल्या म्हणण्यानुसार चालणार नाही, आपल्याला फक्त एक प्रेडिक्ट करायचं आहे ट्रेड घेण्यासाठी. आता बघा मित्रांनो, इथून मार्केट खाली गेलं, या ठिकाणी आलं, तर काय मित्रांनो, हे मी टूल घेतलं, तर या ठिकाणी जसं मार्केट इथून खाली आलं आणि इथं स्टॉप होऊन इथून एक मोठी कॅन्डल आली. आता या ठिकाणी मोठी कॅन्डल आल्यानंतर काय होतं की ही जी कॅन्डल झालेली, ही जेव्हा इथे वीक दिसते मित्रांनो, ही जी वीक आहे म्हणजे काय की बघा, ही जी कॅन्डल आहे आणि ही जी वीक आहे या ठिकाणी, तर ह्या वीकवर आपल्याला ट्रेड घ्यायची असते. आता मार्केट खाली आलंय ना, इथून खाली आलंय म्हणजे आता परत जेव्हा मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करतंय आणि जेव्हा ह्या वीक जवळ म्हणजे या लेवलला जेव्हा टच करेल मार्केट, तेव्हा आपल्याला डाऊनचे ट्रेड घ्यायचे असते. आता ठीक आहे, आपली इथं झालीच ते डाऊनची ट्रेड, पण आपण ट्रेड घेतली नसती. का बरं? कारण की आपला डिसिप्लिन म्हणजे आपला डिसिप्लिन नाही म्हणता ना, आपला रूल काय की जेव्हा लेवलला टच करेल किंवा तिला क्रॉस केलेली असेल कॅन्डलने, तेव्हा आपण डाऊनची ट्रेड घ्यायची त्यावेळेला. म्हणजे ती नक्कीच एकतर कॅन्डल छोटी होते, नाहीतर मग तिथं त्या ठिकाणी वीक सोडते कॅन्डल आणि आपली ट्रेड विन होते. म्हणजे आपल्याला रिव्हर्सची ट्रेड घ्यायची असते. ठीक आहे, बघा या ठिकाणी पण रिव्हर्स झाले इथून मार्केट, परत इथं वर गेलेलंच नाही, इथं आपल्याला ट्रेड घ्यायची नसते. परत या ठिकाणी बघा, या ठिकाणी रिव्हर्स झालं, या ठिकाणी क्रॉस केलं, आपली या ठिकाणी ट्रेड कशी विन झाली असती, तर आपण ज्या ठिकाणी म्हणजे जास्तीत जास्त वर ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा, की जेवढी वर तुमची ट्रेड घेतली जाईल डाऊनसाठी तेवढं चांगलं आहे. मग ते तुमच्या वेळेत गेली तर ठीक आहे, वेळेच्या बाहेर म्हणजे टाइमआउट झाला तर उगाच फोर्सफुली ट्रेड घ्यायचे नाही आहे. आता बघा या ठिकाणी इथून परत गेलं मार्केटवर, ठीक आहे, आलं या लेवलला. बघा आता ह्या कॅन्डल बघा, ह्या वीक दिसतात, आपल्याला या ठिकाणी ट्रेड घ्यायचे असतात. बघा या ठिकाणी ट्रेड अपची, या ठिकाणी अपची ट्रेड, या ठिकाणी अपची ट्रेड. पाहिलं, 1 2 3 4 कंटिन्यू 4 आपल्याला ट्रेड या ठिकाणी या लेवलने दिलेले आहे. इथे स्ट्रॉंग लेवल आहे मित्रांनो. आता बघा, तुम्हाला मी सांगतो की आपल्याला अपची आणि डाऊनची ट्रेड कशी आयडेंटिफाय करायची असते. सगळ्यात मेन मुद्दा, सगळ्यात मेन पॉइंट ट्रेड घेण्याचा, व्यवस्थित कान उघडून ऐका. बघा ही कॅन्डल झाली रेड, ठीक आहे, हिने वीक सोडली, पण आपण इथं ट्रेड कशी घेतली असती, ह्या कॅन्डलचा स्पीड बघून. ठीक आहे, म्हणजे सपोज कॅन्डल इथं ओपन झालेली ना, इथं ओपन झाली म्हणजे काय, वर वीक नाही आहे, कॅन्डल इथून ओपन झालेली आहे. कॅन्डल जशी ओपन झाल्यानंतर जर कधी कॅन्डल स्पीडमध्ये जर कधी येत असेल खाली, ओके, कॅन्डल स्पीडमध्ये खाली येत असेल आणि जर कधी ती जास्तीत जास्त खाली गेली, तर त्या कॅन्डलला तुम्ही अपची ट्रेड घेऊ शकतात, जर कधी तिने लेवल क्रॉस केली तर. का बरं? कारण की कॅन्डल जेवढ्या स्पीडने खाली जाते, ती कॅन्डल वीक बनवणारी असते मित्रांनो. कारण की खूप क्वचित असं असतं की कॅन्डल अशा बनतात, खूप क्वचित असतं की कॅन्डल अशा बनतात पूर्ण फुल, नाहीतर बऱ्याच वेळेस कॅन्डल वीक काढल्याशिवाय बनत नाही. लेवलला सांगतोय मी. ठीक आहे, ही लेवलला नव्हती, ही स्ट्रॉंग झाली. याच्यावर लेवल्सवरही स्ट्रॉंग कॅन्डल बनतात, पण खूप रेअरली बनतात, जेव्हा मार्केट अगदी प्रेशरमध्ये असतं तेव्हा. आता बघा ही कॅन्डल आली,
वीक काढली, रिव्हर्स गेली. बरेच वेळेस काय असतं, आपण जर कधी आपल्या टायमात ट्रेड भेटली असती तर आपण इथं ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला असता. ठीक आहे. स्पीड बघायचा मित्रांनो कॅन्डलचा. आता अजून एक बघा, इथं परत रेड झाली. आता वर एक लेवल आहे आपल्याला माहिती आहे, ही वर एक स्ट्रॉंग लेवल आहे आपल्याला माहिती आहे. ओके, तर ही लेवल आपल्या आता माइंडमध्ये फिट होऊन गेलेली. आता इथं मार्केट येऊन गेलेलं आहे. हा जो इकडचा पोर्शन आहे, हा तुम्ही आता बघूच नका. असं समजा की इकडं मार्केट नाही, आपण लाईव्ह मार्केटमध्ये असं समजा. आज रविवार आहे, आज मार्केट बंद आहे म्हणून तुम्हाला या चार्टवर मी दाखवतोय, नाही तर लाईव्ह मार्केटला दाखवलं असतं. तर बघा, असं समजा की इकडं काहीच नाही, मार्केट नाही इकडे. तर मित्रांनो आता इकडं ही रेड कॅन्डल आली आणि नंतर ही जेव्हा ग्रीन कॅन्डल स्पीडमध्ये जर कधी ह्या लेवलला टच केली, बघा व्यवस्थित आहे का, ह्या कॅन्डलने क्रॉस केलं लेवलला. आता जेव्हा ही कॅन्डल ग्रीन बनून जेव्हा एकदम स्पीडमध्ये जर कधी ह्या लेवलला टच करून जर कधी वर गेली किंवा ह्या लेवलला टच केलं, तर बिंदास त्या ठिकाणी डाऊनचे ट्रेड घेऊ शकतात. का बरं? कारण की ती जी अनआयडेंटिफाईड आहे ती अजून, कारण की तिला अजून सेलरचा आणि बायर्सचा प्रेशर अजून तिला आयडेंटिफाय झालेला नाही. आणि तिचा जो प्रेशर आहे तो नक्की नसल्यामुळे काय आहे की ती ज्या स्पीडने ज्या डायरेक्शनला जाते त्या स्पीडने तशी ती वीक काढून परत रिटर्न येते मित्रांनो, कारण ती लेवलला रिस्पेक्ट देत असते. आता बघा, या ठिकाणी ही खूप स्पीडमध्ये इथपर्यंत गेली असेल आणि जर कधी आपल्याला आपल्या टायमात इथं ट्रेड भेटली, म्हणजे सपोज 40 सेकंद बाकी असतील, 35 सेकंद बाकी असतील, तेव्हा आपण या ठिकाणी जर कधी डाऊनची ट्रेड घेतली तर आपली ही ट्रेड विन होते. म्हणजे कॅन्डल तर ग्रीन होईल पण ट्रेड आपल्या फेवरमध्ये जाईल. का बरं? कारण की लेवल वर्क होतात म्हणून. समजलं नसेल तर व्हिडिओ अजून एकदा व्यवस्थित ह्या पॅचमध्ये रिव्हर्स करून बघा, घडी बघा. माझी भाषा कळत नसेल तर समजून घ्या, कारण हे पॉईंट्स खूप मेन आहे मित्रांनो, की आपल्याला कारण आहे ट्रेड घेण्यासाठी. हे आपल्याला अशीच कुठेही अंधाधुंदा ट्रेडिंग करायची नाही, आपल्याजवळ कारण आहे आता ट्रेड घेण्यासाठी. मी आधी केल्या त्या चुका, पण मग नंतर मी एकच गोष्ट पकडली आणि त्याच्यावर मास्टर करण्याचा प्रयत्न करतोय. मी पण शिकतोय. मार्केटमध्ये पूर्णपणे शिकलेलं कोणीच नाही आहे. जो तो आहे तो पूर्ण शिकतोय, परिपूर्ण कोणीच नाही मित्रांनो. ज्यांना 8 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष असतील या फील्डमध्ये, ते सुद्धा रोज शिकत असतात. काही ना काही नवीन घडत असतं मार्केटमध्ये रोज. त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की हां, याला पूर्ण जमतं, त्याला पूर्ण जमतं, तो खूप प्रो आहे. प्रो मार्केटमध्ये कोणीच नाही मित्रांनो. प्रोपासून नूब बनवायला मार्केटला वेळ नाही लागत कोणालाच. तर विषय एकच आहे की मार्केटमध्ये नेहमी स्टुडंट म्हणूनच उतरायचं, टीचर म्हणून उतरण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही. आणि जो टीचर म्हणून तुम्हाला जो टीचर म्हणून तुम्हाला उतरवण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर त्याला तिथंच टाटा बाय बाय बोलून द्या मित्रांनो, त्याच्या नादी लागू नका. कारण मार्केटमध्ये तुम्हाला ॲनी मुमेंट स्टुडंट म्हणूनच उतरावं लागेल. ठीक आहे. तर बघा, ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की जर कधी ही लेवल आहे आणि ती लेवल क्रॉस करून मार्केट खाली आलं आणि त्याच्या नेक्स्ट कॅन्डल जर कधी त्या लेवलला टच करण्यासाठी गेलं असेल स्पीडमध्ये, तर त्या ठिकाणी बिंदास डाऊनचे ट्रेड घ्या. जर अशा 10 ट्रेड असतील तर त्याच्यापैकी 6 ते 7 ट्रेड अगदी डेफिनेटली विन होतील मित्रांनो. बाकी त्याच्यातल्या 3 किंवा 4 वेळेस मार्केट तुम्हाला धोका देऊ शकतं. म्हणजे काय आहे की धोका नाही म्हणता ना, त्या ठिकाणी एखाद्या वेळेस खरंच त्या साईडची कॅन्डल म्हणजे या साईडची कॅन्डल बनवू शकते. म्हणजे बघा, क्वचितरित्या सपोज ही कॅन्डल आहे ना, तर खूप क्वचितरित्या या साईडची कॅन्डल अशी बनते, नाहीतर मग ही कॅन्डल रिव्हर्सच होते मित्रांनो. मग ती ग्रीन बनव रेड बनव डझंट मॅटर, आपल्याला मार्जिनवर ट्रेड घ्यायची. आपल्याला कॅन्डल ओपन होता बरोबर ट्रेड घ्यायचीच नाही, आपल्याला नेहमी मार्जिनवर ट्रेड घ्यायची. म्हणजे काय, सपोज आपल्याला अपची ट्रेड घ्यायची असेल तर कॅन्डल जेवढी खाली जात असेल तेवढी खाली गेल्यानंतर ट्रेड घ्यायची, मग ती आपल्या वेळेत असायला पाहिजे. ठीक आहे. तेवढं एक समजून घ्या, प्रॅक्टिस करा. बघा, काढल्या वीक, आलं मार्केटला, इथे आलं लेवलला मार्केट, निघाल्या आहेत वीक. बघा, आल्या आहेत की नाही वीक. आता ह्या डेफिनेटली ह्या एकदम स्पीडमध्ये इथे गेल्या असणार मार्केट तोडण्यासाठी, एकदम कॉन्फिडन्समध्ये. असं असतं ना की एखादा एकदम कॉन्फिडन्समध्ये काही करायला जातो आणि त्याचा फात्या पडतो. म्हणजे काय,
तो फसतो. त्याप्रमाणे मार्केट असं फसतं, या कॅन्डल्स अशा फसतात लेवलला. एकदम वर जाण्याचा प्रयत्न केला, रिजेक्शन आलं, खाली आली, वीक काढली, खाली आली, वीक काढली, खाली आली. आपल्याला ह्या अशा ट्रेड घ्यायच्या असतात मित्रांनो. जर कधी सपोज तुम्ही इथं जर कधी कंटिन्यू जर कधी 1 2 3 4 कंटिन्यू 4 ट्रेड जरी घेतल्या असत्या तरी त्या 4 विन झाल्या असत्या. ठीक आहे. आता बघा, ही पण या लेवलला होतं मार्केट. ठीक आहे. ही एकदम फास्टमध्ये आधी खाली गेली असेल, नंतर वर गेली असेल, जे काही असेल ते आधी वर गेले असेल किंवा नंतर खाली गेले असेल. या इनडिसिजन कॅन्डल असतात त्या एकदम खालीवर करणाऱ्या. पण ह्या लेवलला जेव्हा ती आली असेल तेव्हा आपण इथं डाऊनची ट्रेड घेतली असती आणि ती नक्कीच आपली विन झाली असती. म्हणजे अशा ठिकाणी ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. फक्त एवढंच आहे की स्पीड लक्षात ठेवायचा. बघा, लेवल्स वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहे, आता आपण करूच, पण कॅन्डलचा स्पीड पण बघत चला मित्रांनो, की कॅन्डल कुठल्या स्पीडने हे होते. जर कॅन्डल जर कधी खूप जास्त स्पीडने जर कधी खालीवर मोठ्या व्हॉल्यूममध्ये बनत असेल, म्हणजे काही सेकंदात, तर कुठली तरी एक लेवल, एक तर खालची पण लेवल असते मागच्या कॅन्डल्सवर आणि वरची पण लेवल असते कुठं ना कुठं, त्या पॉईंटला टच करत असेल तर बिंदास त्याच्या अपोजिट साईडला ट्रेड घेऊन घ्यायची, कारण की ती कॅन्डल छोटीच बनते. इनडिसिजन कॅन्डल असते ती. या गोष्टी शिकायला तुम्हाला वेळ लागेल. मार्केट जसं तुम्ही बघाल किंवा या गोष्टी तुम्हाला आता लक्षात येतील बऱ्याच जणांना मी सांगतोय तर, जे तुम्ही बघितलंच ऑलरेडी मार्केटमध्ये. कारण मला पण या गोष्टी आधी कळायच्या नाही, पण नंतर जसं कळलं की काय असतं नेमकं, ह्या कॅन्डल इतक्या फडफड का बरं करतात, तर ते ॲक्च्युली इनडिसिजन कॅन्डल असतात. त्याच्यामध्ये प्रेशर इनडिसिजन असतो बायर्स आणि सेलर्सचा. बघा कुठं गेले आपली लेवल, ही लेवल आपली इथं खाली. ठीक आहे. मार्केट नंतर इथं आलंच नाही, मार्केट वर गेलं. तर ही लेवल आपण पाहिली, अशी लेवल असते. लेवल म्हणजे काय, तो एक प्राइस पॉईंट असतो. लिहून ठेवा, नोट करून घ्या, डोक्यात लक्षात ठेवा, काहीही करा. लेवल म्हणजे काय, तो एक प्राइस पॉईंट असतो की त्या ठिकाणी मार्केट स्ट्रगल करतंय किंवा त्या ठिकाणी जास्त वेळ थांबून राहते. ठीक आहे. मग ते वर जाण्यासाठी अडकत असेल किंवा खाली येण्यासाठी अडकत असेल, त्याला जे सिनार म्हणतात, सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल्स, ट्रेड लाईन लेवल्स इज दी काय प्राइस पॉईंट आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तुम्ही जर कधी कुठलाही चार्ट घेतला, कुठलीही तुम्ही करन्सी पेअर घेतली, सहज उघडून बघा, बॅक टेस्टिंग करा, लेवल टाका, घडी मार्केट जिथून जातं तिथं लेवल टाका, व्यवस्थित टक लावून बघा की मार्केट कसं बिहेव करतंय. मध्ये हे जे असतात ना या गोष्टी, ह्याच्यामध्ये या गोष्टी असतात ना, या कोणाच्या हातातल्या नाही. इथं कोणीच ट्रेड घेऊ शकत नाही, इथं कोणीच 100% प्रॉफिटेबल राहू शकत नाही मित्रांनो. जर तुमच्याजवळ कारण असेल ना या लेवल्सचं, तर तुम्ही तुमच्या मनाने प्रॉफिट ठरवू शकतात. तुमच्या मनाने म्हणजे काय, की तुम्ही जे ट्रेडिंग आहे ते तुमच्या कंट्रोलमध्ये राहील. पण ही जी मधली ट्रेडिंग आहे, नाही काय, ही मधली जी ट्रेडिंग आहे ना, या मधल्या कॅन्डल्सवर ही जी ट्रेडिंग करतात ना, हे प्रॉफिटेबल राहत नाही मित्रांनो. कारण की या ठिकाणी माणूस 2 दिवस पैसा कमवतो आणि तिसरा दिवस घालवतो. लेवल्सला पण तशी गोष्ट येते. त्याच्यामुळे आपला SL असणं खूप महत्त्वाचं आहे. काय SL असणं खूप महत्त्वाचं आहे आपला. जसं की अशा ठिकाणी लेवल्स वर्क नाही करत, लगेच मार्केट ब्रेकआउट ब्रेकडाऊन होऊन जातं, लेवल्स वीक होऊन जातात त्या ठिकाणी मार्केटच्या त्या सिच्युएशनला. अशातला काही भाग आहे मित्रांनो. तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा की नेहमी मार्केटमध्ये स्टुडंट म्हणूनच या, टीचर म्हणून येऊ नका. की तुम्ही जी ट्रेडिंग स्टाईल यूज करताय त्याच्यातच मास्टर व्हा. एक कुठली तरी गोष्ट पकडा, त्याच्यातच मास्टर करा, त्याच्यातच प्रॅक्टिस करून ती म्हणजे अगदी स्ट्रॉंग करून टाका ती, की जेणेकरून तुम्हाला म्हणजे केव्हाही ती सिच्युएशन क्रिएट झाली तर तुम्ही बिंदास्त तिथं ट्रेड घेऊ शकतात. आणि अजून एक, जर कधी कोणी व्हिडिओ ह्या पॉईंटपर्यंत बघत असेल अजूनही, तर त्याला माझं म्हणजे एक सांगणं असं आहे की काय मित्रांनो, आपण म्हणतो ना भीती वाटते. तुम्ही जर कधी एक कुठले तरी पॉईंट पकडाल, जसं की आता सपोज मी लेवल्स शिकवतोय, ही लेवल्स जर कधी तुम्ही पकडून ठेवाल आणि याच्यातच जर कधी तुम्ही प्रॅक्टिस करून स्ट्रॉंग करून घ्याल ना पॉईंट, तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घ्याल, म्हणजे त्या ठिकाणी ट्रेड घ्याल, तुम्हाला कधीच भीती वाटणार नाही. ही गोष्ट कायम लिहून ठेवा.
कारण की तुम्हाला माहिती, आपण कुठेही ट्रेड घेत नाही, आपण लेवल बघून ट्रेड घेतो आणि ती फेल गेली तर आपण पुन्हा तिथं ट्रेड घेणार आहे का? नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. एक वेळेस नाही, 2 वेळेस कमीत कमी ज्या ठिकाणी लेवल वर्क केलेली असते ना, त्या ठिकाणी तिसऱ्यांदा आपल्याला ट्रेड घ्यायची. ठीक आहे, लक्ष ठेवत चला, बॅक टेस्टिंग करत चला मित्रांनो. नुसतं ट्रेडिंग करायचंय म्हणून येऊ नका, ते बेगिनर लोक करत असतात. आणि आपल्याला शिकायचंय की नक्की मार्केट कसं वर्क करतं. शिकण्याच्या दृष्टिकोनातून कराल तर प्रॉफिटेबल व्हाल, आणि जर कधी नुसता पैसाच कमवण्याच्या दृष्टीने याल तर म्हणजे कोण वापराल, पैसाच कमवण्याच्या हेतूने याल तर मग याच्यात मग लॉस करण्यापासून तुम्हाला म्हणजे कोणीच अडवलं नाही, तुम्ही बिंदास लॉस कराल. ठीक आहे, तर या काही गोष्टी मित्रांनो बघा, अगदी मेन पॉइंट आहे मित्रांनो. दुसरं काहीच करायचं नाही. कलर पॅटर्न, चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न काहीच बघायची गरज नाहीये. फक्त लेवल्स लक्षात ठेवा, लेवल्सवर वर्क करा मी तर म्हणतो. हां, तुम्हाला जर कधी त्या गोष्टीमध्ये तुम्ही जास्त कम्फर्टेबल असाल, तुमचं ॲनालिसिस जर कधी व्यवस्थित येत असेल तर ते फॉलो करा. दुसरं काहीच पकडू नका, लेवल्स पण नका घेऊ. मग तुम्हाला जर कधी त्या गोष्टी जास्त चांगल्या जमताय, त्याच्यात मास्टर व्हा, त्याच्यात प्रॅक्टिस करा, ते फॉलो करा. पण एकच काहीतरी फॉलो करा. ॲट द टाइम 2 गोष्टी फॉलो करायला जाऊ नका, नाही तर दोघी तुमच्या म्हणजे बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या अशातला प्रकार होईल. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. कारण काय आहे बघा, त्याच्यात माझा काही स्वार्थ नाही आहे. मला याच्यातून एकही रुपयाचा फायदा नाही आहे. फायदा तो तुमचाच आहे. थोडाफार रिसर्च स्टडीमध्ये तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे शिकण्यासाठी. तर ठीक आहे, मला खूप चांगलं येतं अशातला भाग नाही, पण मला ज्या गोष्टी कळत आहे मार्केटमधून त्याच मी तुमच्यासोबत शेअर करतोय. ठीक आहे, तर तुम्ही करत चला. माझं काही चुकत असेल तर मला सजेस्ट करत चला, मला सांगत चला की नाही बाबा तुझं इथं चुकतंय, तू असं चुकीचं सांगतोय. कसं आहे, मी पण शिकतोय मित्रांनो. मी काही दुधाने धुतलेला नाही, मी पण लॉस करून बसलेलो आहे. मी पण पैसे कमवलेले, घालवलेले, सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. पण आत्ता जाऊन मला ज्या गोष्टी डोक्यात घुसल्या आहे माझ्या की मार्केट कशावर चालतंय, आणि तेच मी तुमच्यासोबत सगळं शेअर करतोय. तर मी तुमच्यापेक्षा काही वेगळा नाही आहे, तुमच्यातलाच आहे. ठीक आहे, चला तर मग काही असेल तर मला तसं सजेस्ट करत चला. बाय.